हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी साक्षी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज सकाळीच मी पूजा करून घेतली. मी सकाळी पूजा केली ना तर घरात एकदम छान आणि प्रसन्न वातावरण, पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि छान वाटतं. दिवसभर आपल्या मनाला पण प्रसन्न वाटतं देवपूजा केली तर. तर इथे मला नाही का आज एक पार्सल रिसीव झालं होतं. मी 2 दिवस झाले मिशोवरनं हे कंटेनर्स मागवले ते फ्रीजसाठी. तर ते पार्सल मला आज रिसीव झालं आहे. तर चला बघूया कसे काय आलं आहे आपले कंटेनर्स. कंटेनर्सचा हा 6 पॅकचा कॉम्बो आहे. तर काय माहीत क्वालिटी कशी आहे, तर बघू आपण क्वालिटी कशी आहे याची. कसं हे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण फ्रीजमध्ये भाजीपाला जर ठेवलं ना तर ते कशात काय ठेवलं हे लवकर समजून जातं. त्यामुळं हे आपण कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवलं आणि ते फ्रीजमध्ये तसंच मागं जातं, मग ते आपलं तसंच पडून राहतं आणि सापडत नाही, भाज्या खराब होऊन जातात मग त्या. तर हे जे क्वालिटी छान आहे, एकदम असं जास्त खूप असं लो क्वालिटीचं पण नाही, छान आहे क्वालिटी. आणि मी हे मिशोवरून मागवलं आहे. मला हे काहीतरी 222 रुपयाला पडलं. नाही म्हटलं तर फ्रीज घेऊन वर्ष झालं होतं, पण मी काही कंटेनर्स वगैरे मागवले नव्हते. तर मग फायनली ते आज आले आहे. आता मी फ्रीज ऑर्गनाईज करणार आहे. बघू कसे दिसतं काय फ्रीजमध्ये आणि फ्रीजचा लुक कसा येतो ते. बऱ्याच ताईंकडं असतील, पण आणखी हे मार्केटमध्ये हे कंटेनर्स मार्केटमध्ये आपल्या ऑनलाईन साईट्सवर येऊन भरपूर दिवस झाले आहेत. तरी पण तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता, परचेस करू शकता. तर मी हे ऑर्गनायझर काढले, चांगले स्वच्छ करून घेतले आणि असे उलटे करून ठेवले, जेणेकरून त्यातलं पाणी हे ना लवकर नितळून जाईल आणि लवकर सुकतील ते. त्यानंतर मला नाही का आज स्वामींसाठी गाजरचा हलवा पण करायचा होता, तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे आपलं गोवर्धनचं घी घेतलं आहे आणि ते तापायला ठेवलं. आणि मी छान असे आपले गाजर आहे ना हे धुवून स्वच्छ करून पुसून ते सालून मग किसून घेतले. त्यानंतर मग हे तुपात 2 ते 1 मिनिट फ्राय करून घेईल, जेणेकरून आपला हलव्याचं टेक्स्चर छान येईल. आणि तुपात फ्राय केला ना एक छान अशी टेस्ट येते हलव्याला. आणि मी आज हलवा आहे ना तो कढईतच बनवणार आहे. त्यानंतर मी नाही का दूध टाकलं. दूध काय मी असं मोजून मापून नाही टाकलं, अंदाजेच टाकलं, कारण की हे मला कढईत बनवायचं होतं. त्यामुळे आपलं कुकरमध्ये वगैरे बनवलं ना तर त्याला असं मोजूनच आपल्याला हे टाकावं लागतं, दूध वगैरे टाकावं लागतं. पण मग मला हे आणि कढईत करायचं म्हणजे त्याला ना भरपूर दूध टाकावं लागतं, जेणेकरून तो छान शिजेल. तर बघू शकता तुम्ही माझा हलवा छान शिजला पण आहे, गाजर छान शिजलं आहे. त्यानंतर आता त्यात मला साखर ॲड करायची. मी तर साखर ॲड केली आणि साखर जास्त नाही, मी थोडी कमीच वापरली, कारण की मला पण जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे मी थोडी साखर टाकली आहे. आणि छान मग असं हलवून घेतलं, जेणेकरून ती साखर लवकर वितळेल. त्यानंतर त्यात नाही का विलायची पावडर टाकली, जे साखर आणि विलायची मिक्सरला बारीक करून घेतली होती, जेणेकरून आपण अशी विलायची वगैरे टाकली तर ती तोंडात
येते, त्यामुळे मग अशी पावडर बनवून ठेवलेली आणि तीच टाकली त्यात. त्यानंतर मग त्यात ड्रायफ्रूट्स टाकले, छान असे भरपूर ड्रायफ्रूट्स टाकले आणि मग आता हलवून घेते छान. तुम्ही पण नक्की अशी रेसिपी ट्राय करा आणि मला ट्राय करा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. चला तर मग आता स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे. स्पेशल मी आज गाजराचा हलवा स्वामींसाठी बनवला आहे. चला स्वामींना नैवेद्य दाखवून घेते. त्यानंतर मला फ्रीज पण ऑर्गनायझर करायचं आहे. तर फ्रीज ऑर्गनाईज करायला घेतलं. बघू शकता किती सारं फ्रीजमध्ये काय काय भरून ठेवलेलं आहे. तर ते मी आता सगळं एक एक करून काढून घेते. तरी असे थोडे काही जे डब्बे वगैरे होते कंटेनर्स त्यात मी ठेवलेला भाजीपाला काही कॅरी बॅग्समध्येच होता, तो पण मी आता काढून त्या नवीन कंटेनर्समध्ये ठेवणार आहे. मी तर आता फ्रीज क्लीन करते. तर मी काही दुसरं कोणतं लिक्विड वगैरे नाही यूज केलं. आपलं एक कॉलिनच वापरले आणि हे फ्रीज जे आहे ना, हे ग्लास आहेत त्याच्यामुळे ते फुटण्याची भीती वाटते. त्यामुळे मी असंच त्यांना फडक्याने कपड्याने पुसून काढते, सुक्या कपड्याने. त्यामुळे ते खराब पण होत नाही आणि असं वीकली एकदा दोनदा जर क्लीन केलं तर आपलं फ्रीज असं खराब पण नाही वाटत आणि छान वाटतं. मग असं पुसलं तर मेसी पण नाही वाटत अजिबात. एक काचेचे असल्यामुळे फुटण्याची भीती वाटते. हे काच आहे त्यामुळं मग असंच पुसून घेतलं. असं कानानं कोपरा एकदम असं स्वच्छ करून घेतला. आता सगळं हे साईडचं पण असंच ह्या बरण्या वगैरे त्या काढून घेतल्या. तर ते पण म्हणजे ते पण साईडचं ते डोअर त्या पण पुसून काढायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हे पण काढून घेतलं आणि पुसून त्याला काही मी स्प्रे वगैरे नाही मारला, असंच पुसून लावून दिलं. त्यानंतर हे खालचं आवरायला घेतलं तर हे करायला जाते आणि होते कसं वाडे. ह्याच्यात ते जे केचप आणि काही चिली फ्लेक्स वगैरे मसाल्याचे जे पॅकेट्स होते ते मी असेच ह्यात ठेवलेले होते. ते काढायला गेले ते सगळी खाली पडून गेली. तर मग ते पण आता पुसून घेतलं आणि लावून मग साईडचं पण हे जे आहेत ना डोअर ते पण मी असंच पुसून घेतलं आणि आता लावून दिलं. परत ती पण लावायला जात होती पण ते काय लागतच नव्हतं व्यवस्थित. घाईमध्ये चालू होतं हळूहळू आपलं आवरायचं, पण हे वरचा काढायला गेली पण ते निघत नाही होतं. आता हे सगळं हे कंटेनर्समध्ये जे काही भाज्या होत्या ना माझ्याकडं अवेलेबल, ज्या होत्या तेवढ्या त्या कंटेनर्समध्ये मी ठेवल्या. कंटेनर्स खूप मोठे नाही, थोडे मीडियम साईजमध्येच होते. त्यामुळं जेवढ्या बसत होते तेच त्यात मी म्हणजे तेवढ्याच भाज्या वगैरे मी त्यात ठेवल्या. काही गाजर वगैरे गाजर होते, काही उरलेली मिरची, कोथिंबीर वगैरे, टोमॅटो, असं ज्या भाज्या होत्या त्या ठेवल्या. जे काही पालेभाजी होती ते असे कॅरी बॅगमध्ये सध्या तरी मी आत्ताच ठेवते. टोमॅटो वगैरे ठेवले. असं वाटतं अजून 6 कंटेनर्स मागवावं, थोडे मोठे, यामध्येच थोडे मोठे, म्हणजे फ्रीज जे आहे ना ते छान वाटेल.
आणि असं जर ऑर्गनाईज केलं ना आपण फ्रीज, तर ते दिसायला पण छान वाटतं आणि त्यातून एक वेगळंच पॉझिटिव्ह असे वाईब्स येतात. फायनली मी असं सगळं आता एक एक लावून घेते. हे इथं वरती दही आणि दूध ठेवलं आणि त्यानंतर खाली ते काही बटर वगैरे चिंच जे लागते ते ठेवलं आहे, दही. आता इथे ह्या बॉटल्स पण आपलं ह्या बॉटल्स पण पुसून ठेवून दिल्या. इथे वरती हे जे काही मसाले ते दही, दूध, चिंच, बटर, चीज वगैरे ते ठेवलं होतं. आणि इथे खाली भाज्या ठेवल्या आहेत आपल्या, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची वगैरे जेवढं अवेलेबल होतं तेवढं ठेवलं. हे असं ऑर्गनाईज फ्रीज बघून एवढं छान वाटत होतं ना, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत होते. तर कसं वाटलं फ्रीजचं ऑर्गनायझेशन तुम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटूया पुन्हा एका छानशा नवीन व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.